ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा। विश्वंभरा शरणांगत, भूत जात बंधोनी। श्रुतीचे का नेगा फळ, सारमूळ जाणोनी। विश्वंभरा शरणांगत, भूत जात बंधोनी। तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी। विश्वंभरा शरणांगत, भूत जात बंधोनी। समचरण सरोजं चंद्रनीलांबदादं, जगन्निहितपाण्यं मण्डनं मण्डनाना। तरुणतुलसीमाला कंदरं कंचनेत्रं, सदयदबलासं विठ्ठलं पांडुरंगाकरू प्रथम नमन। दुसरी चरणा संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोदरारधावधरं कलंकं कदेजोदिका मोदी वक्त्रं। खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उतार सापडले, निवृत्ती उतार
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तीर उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखी अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोयिन समाधिराजा वैराग्यवन्तं सुवेदारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिदुसमाकारे परब्रह्मान् स्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल ऐसे काहो न करा काही पुढे नाही नाशजा विश्वंभरा शरणांगत भूतजात बंदोनी अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप श्री संत सद्गुरू शंकर स्वामी बाबांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज संत कवी एकनाथ महिपती महाराज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल शंकर स्वामी बाबा आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाद्वारा कर्मयोग सांगतात प्रथम चरणामध्ये, भक्तियोग सांगतात द्वितीय चरणामध्ये. कर्मयोग आणि भक्तियोग
यांच्या समन्वयाचा पुरावा देतात तृतीय चरणामध्ये. आमच्या कर्मातच आम्हाला भगवत प्राप्ती होऊ शकते हा स्वानुभव सांगतात चतुर्थ चरणात. विठ्ठल शंकर स्वामी बाबा की पवित्र भूमी श्री क्षेत्र देसवडे, कलियुगातील एक संत महापुरुष, थोर संत विभूती आपणा सर्वांचे श्रद्धास्थान श्री शंकर स्वामी बाबांच्या नावानं संपन्न होत असलेला श्री शंकर स्वामी अखंड हरिनाम सप्ताह भव्य संगीत गाथा पारायण सोहळा जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने हा सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळी, श्री शंकर स्वामी भजनी मंडळ श्री क्षेत्र देसवडे आणि देसवडे गावातील तमाम सर्व तरुण मित्रमंडळींनी संपन्न केलेला हा भव्य आणि दिव्य महोत्सव सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारी सर्व दिग्गजांची मांदियाळी आपल्या पत्रिकेमध्ये पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चा जर सप्ताह कुणाचा सुरू आहे, कोणत्या सप्ताहाची चर्चा सुरू आहे, तर ती आपल्या समस्त ग्रामस्थांच्या देसवड्याच्या सप्ताहाची चर्चा सुरू आहे. या सप्ताहाचं वैशिष्ट्य, सप्ताह म्हटलं की 7 दिवस, पण आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे म्हणून 14 दिवसांचा उत्सव आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी पहिलं गाव असं पाहिलं एवढ्या उत्साहामध्ये, एवढ्या श्रद्धेनं, समर्पण भावनेनं, तरुणाईच्या नियोजनानं, भजनी मंडळाच्या नियोजनानं, गावातील ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं, उदार अन्नदात्यांच्या सहकार्यानं, आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा सप्ताह संपन्न होतोय. आज भगवान पांडुरंग परमात्म्यांना जर विचारलं देवा आपण कुठे आहात, तर भगवंत सांगतील मी देसवड्याच्या सप्ताहाला आलेलो आहे. आणि मला आता काला झाल्याशिवाय का पंढरपुरात यायचं नाही गड्या. ही देसवड्याची भूमी पवित्र भूमी आहे की ज्या भूमीमध्ये श्री संत सद्गुरू शंकर स्वामी बाबांनी अनुष्ठान केलं, साधना केली, बाबांचं सान्निध्य या भूमीला लाभलं. ही भूमी पवित्र आहे. आणि आज सुवर्ण महोत्सवी वर्षातील अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन पाहून श्री संत सद्गुरू शंकर स्वामी बाबासुद्धा हे दुसरे तिसरे कुठे नाही आहेत, तर ते आपल्या गावामध्येच उपस्थित आहेत. कारण बाबांना देसवडे गाव सोडून दुसरं करमलं नाही. संतांचं वास्तव्य, संतांचा आशीर्वाद ज्या भूमीमध्ये असतो त्या भूमीमध्ये एवढं सुंदर नियोजन होत असतं. आपल्याला काही वेळा ठरवूनसुद्धा नियोजन करता येत नाही. 14 दिवसांचं हे भव्य आणि दिव्य नियोजन असेल, अन्नदान असेल, कीर्तन सौजन्यदान असेल, गाथा पारायण असेल, काकड आरती असेल, हरिपाठ असेल, प्रवचन सेवा असेल, हे सगळं नियोजन घडण्यामागे श्री संत सद्गुरू शंकर स्वामी बाबांचा आशीर्वाद आहेत. आशीर्वादाशिवाय या गोष्टी घडून नसतात. आणि या सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला ती सगळी देसवडेकर ग्रामस्थ मंडळी भाग्यवान आहेत. कारण आपल्याकडनं सेवा घडावी, आपल्याकडनं सेवा घडावी ही आपली इच्छा नाही आहे, तर ती शंकर स्वामी बाबांची इच्छा आहे. म्हणून आपण सगळी मंडळी सेवा करतात. 5 वाक्य सांगू आपल्याला. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4, आणि सुवर्ण महोत्सवी सप्ताहामध्ये सेवा करण्याकरता शंकर स्वामी बाबांचा आशीर्वाद लागतो 5. जेथे धन्य भूमी
देसवाड्याची भूमी ही धन्य आहे. या सप्ताहाला ज्यांनी सहकार्य केलं, सहभागी झाले, कीर्तन ऐकलं, हरिपाठ ऐकला, डोळ्याने हा सप्ताह पाहिला, ती मंडळी भाग्यवान आहेत. कारण 100व्या सप्ताहाला आपण असलो तर भाग्यच आहे आपलं. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. इथून पुढे 50 वर्षानंतर 100वा होईल सप्ताह. त्या सप्ताहामध्ये आपण असू नसू, पण याच डोळ्याने हा 50वा सप्ताह पाहिला, सुवर्ण महोत्सवी सप्ताह पाहिला. आपल्या देसवाडेकरांचं भाग्य उदयाला आलं दादा. कारण हा सप्ताह या मंडळीने, या महात्म्यांनी आपल्याकडनं करून घेतला आहे. आज या उत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सेवा आहे. आपल्या भजनी मंडळाचे मार्गदर्शक श्री शंकर स्वामी भजनी मंडळाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज टेकुडे यांनी चेअरमन साहेबांनी आग्रह केला. मागेही एकदा सेवा झाली आणि आजही पुन्हा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग घडून आला. देसवाडे या भूमीचा ज्यांनी माझा परिचय करून दिला, ते महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदंग गाजतोय, मृदंगाचे महामेरू पंडित केशवजी जगदाळे गुरुजींचे पट्टशिष्य, आमचे जिवलग मित्र, प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज टेकुडे गुरुजी. आपल्या परिसराचं वैभव ही दोन्ही मृदंगाचार्य. आपल्या परिसराचं नाव यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन मंडळी या सर्व दोघांच्याही जवळून संपर्कात असतात. दुसरे मृदंग अलंकार आमचे जिवलग मित्र, युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती रुपेशजी महाराज नाईकवाडी. रुपेशजी महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा, जोरात. या दोघांनी या भूमीला माझा पहिले परिचय करून दिला. मांडव्यामध्ये रुपेशजी महाराजांच्या माध्यमातून सेवा झाली आणि आज अनिलजी महाराजांच्या माध्यमातून सेवेचा योग आला. सेवेकरता आज उपस्थित महाराष्ट्रातील सर्वात सेलिब्रिटी गायनाचार्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ती जोडी प्रसिद्ध आहे. संगीत क्षेत्रामध्ये जोड्या प्रसिद्ध झाल्या, ती वारकरी संप्रदायामध्ये ही जोडी प्रसिद्ध आहे. नेमकं कुणाचं नाव अगोदर घेऊ, मला मोठा प्रश्न पडला. आता दोघंही तोलामोलाचे आहेत. महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्या दोघांकडे पाहिलं जातं, ज्यांचा आवाज ऐकून आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळते, चैतन्य मिळतं, महाराष्ट्रातील लाखो तरुण ज्यांच्या चाली दररोज ऐकतात. एकही दिवस या दोघांच्या चाली ऐकल्याशिवाय तरुणांचा संपन्न होत नाही. तळागाळापर्यंत वारकरी संप्रदायाचा आवाज ज्यांनी पोहोचवला, ते आवाजाचे बादशाह हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराज जगताप महाराजांकरता जोरदार टाळी. तळागाळापर्यंत वारकरी संप्रदायातील भजन ज्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं, ते महाराष्ट्राचा लाडका आवाज हरिभक्तीपरायण भजन सम्राट कैलासजी महाराज पवार. दोघांनाही वंदन आहेत. आपल्या गावचं, आपल्या परिसराचं भूषण असणारी हरिभक्तीपरायण पवनजी महाराज, दोन्ही पवन महाराज, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण काशीद महाराज यांचं व्यासपीठ नेतृत्व आहे. हरिभक्तीपरायण दाते महाराज, महाराजांना वंदन आहे, आपल्या गावचं भूषण आहे आणि आपल्या गावातला परमार्थ टिकवण्याचं अलौकिक कार्य दाते महाराज करतात. महाराजांना सुद्धा वंदन आहेत. व्यासपीठावरील उपस्थित शंकर स्वामी भजनी मंडळ आणि सुंदर असा साऊंड ज्यांनी आपल्या देसवडेमध्ये तयार केला, सुंदर साऊंड सिस्टीम, आणि आज ऑपरेटिंग करता ज्यांची विशेष उपस्थिती लाभली. बिझनेसमध्ये मास्टर माणूस पाहिला आपण, त्यांना आपण MBA म्हणतो. MBA झाला की मास्टर इन बिझनेस मॅनेजमेंट. बिझनेसचं मॅनेजमेंट ज्याला आलं तो मास्टर होतो. तसं आवाजाचं मॅनेजमेंट ज्याला आलं तो आमचा सुनील भाऊ होता असतो. मास्टर इन साऊंड मॅनेजमेंट MSM सुनील भाऊ बडगे निमोनकर, अंबिका साऊंड्स. भाऊंकरता जोरदार टाळी वाजवा. ओंकार दादांना आणि कैलास दादांना सांगायला मला आनंद वाटेल. आज रंजाळे महाराज जे महाराष्ट्रात फिरतोय, याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते फक्त माझ्या सुनील भाऊलाच जातं. त्यांनी मला आवाजाच्या माध्यमातून गावागावात पोहोचवलं आहे, प्रसिद्धी करून दिली आहे. सुनील भाऊंना वंदन.
समोर उपस्थित असणारी सर्व यूट्यूब चॅनल प्रतिनिधी, आमचं चॅनल आहेत माझा कीर्तनकार, उमेश दादांचा आमचा चॅनल आहेत माझा कीर्तनकार चॅनल, सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि गुरुस्पर्शसुद्धा चॅनल आहेत त्यालाही सबस्क्राईब करा. आणखीन 2 आहेत ना, श्री स्वामी लाईव्ह हाही चॅनल सबस्क्राईब करा. आणखी बस हे सर्व यूट्यूब चॅनल आहेत. आपल्याला घर बसल्या कीर्तन आज जरी समजा आवडलं आपल्याला आणि पुन्हा ऐकायचं असेल उद्या, तरी या यूट्यूब चॅनलवर आपल्याला कीर्तन जरूर ऐकायला मिळेल. या चॅनलच्या प्रतिनिधींकरता जोरदार टाळी वाजवा एकदा. चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना मी अंतःकरणापासून वंदन करेल. गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद आहे, तरुणांचं नियोजन आहे, माझ्या माता बहिणींची उपस्थिती आहे, तरुण मित्रमंडळींना, माझ्या ज्येष्ठ मंडळींना आणि माझ्या माता बहिणींना अंतःकरणापासून वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला 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 टाळी 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 ओला पंढरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गुरु शंकर स्वामी महाराज की सब संतना की विठ्ठला 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 विठ्ठला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा गुड असा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी कर्मयोग सांगितला. या विश्वामध्ये, या जगतामध्ये जेवढे जीव मात्र जन्माला येतात ते सगळेचे सगळे जीव मात्र आपल्या कर्मामुळे जन्माला येतात. एक आणि कर्म सोबत घेऊन येतात 2. एक वेळ भगवान परमात्मा आपल्याला माफ करतील, पण आपण केलेलं कर्म आपल्याला कधी माफ करत नाही. विचारसागरातला पहिला सिद्धांत, प्रत्येक जीवाला कर्म करावंच लागतं. आणि दुसरा सिद्धांत, प्रत्येक जीवाला केलेलं कर्म भोगावंच लागतं. या जगतामध्ये एकही व्यक्ती अशी नाही आहे की ज्याने कर्माचा कंटाळा केला आणि तसाच निघून गेला. जरी कंटाळा आला, जरी इच्छा नसेल, तरी प्रत्येक जीवाला कर्म करावं लागतं. विश्वाच्या मालकानं जरी मनुष्य देह धारण केला तरी त्यांना सुद्धा कर्म करावं लागलं आणि कर्म भोगावं लागलं. केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 तेची भोगाले, तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे उपजले ऐसे हर पली चिंता, हरि मुखी गाता, हर पली चिंता, महाराज जोरदार जोरदार टाळी वाजवा. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती उपजले मेले, कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले त्याची कर्म झाले, मेले उपजले ऐसे किती उपजले, जन्माला आले मेले किती असतील सगळे कसे. केले कर्म झाले कर्म केले कर्म झाले त्याची भोगा आले. भोगायला यावं लागतंय. आपल्या जीवनातलं जे सुख आहेत ना
त्याचे शिल्पकार आपण असतो. आपल्या जीवनातले जे दुःख आहेत का त्याचे पण शिल्पकार आपण असतो. तर माणसाचा एक स्वभाव आहे, सुख आलं की म्हणतो आपलं कर्तृत्व आहे आणि दुःख आलं की म्हणतो देवाला देखवाना गड्या बा. हो, दुःख आलं की आपण देवाजवळ जाऊन त्याचा निरोप घेत असतो. हे सगळं देवाने असं का घडून आणलं बरं. आनंद मिळाला तर म्हणतो हा माझा स्वतःचा निर्माण केलेला आपलं कर्तृत्व आपण सिद्ध केलं गड्या, आपण सुखी आहोत, कष्ट केलेत. पण कर्म असं आहेत ना दादा की ते आम्हाला सुखही दाखवणार आहेत जसं आणि दुःखसुद्धा दाखवणार आहेत. ज्या डोळ्याने सूर्योदय पाहिला त्याच डोळ्यांना सूर्यास्त सुद्धा पाहायचं आहे. दोन तटं असतात कोणत्याही क्षेत्रामध्ये, दोन स्तर असतात, दोन तटं असतात, एक सुखाचा आणि एक दुःखाचा. तसं कर्माच्या बाबतीत एक पापाचा स्तर आहे आणि दुसरा पुण्याचा स्तर आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. चला पुढे. आता कर्म आहेत हे भोगायचे आहेत, पहिला सिद्धांत प्रस्तावनेतला. आता दुसरा सिद्धांत. कर्माचे दोन प्रकार आहेत विचारसागरामध्ये, 3 प्रकार: क्रियामान, संचित, प्रारब्ध. आणि व्यवहारामध्ये कर्माचे 2 प्रकार आहेत, एक नाशवंत कर्म आणि दुसरं अविनाशी कर्म. सोपी व्याख्या आहे. नाशवंत कर्म कशाला म्हणतात? जे कर्म आमच्या श्वास थांबल्याबरोबर संपून जातं त्याला म्हणतात नाशवंत कर्म. आणि अविनाशी कर्म, जे कर्म आमचे श्वास संपल्यानंतर सुद्धा चंद्र आणि सूर्य असेपर्यंत बापू महाराज जिवंत राहतं ना त्याला म्हणतात अविनाशी कर्म. विठ्ठल. प्रपंचाच्या ममत्वानं केलेलं कर्म त्याला नाशवंत कर्म म्हणा, परमात्म्याच्या ममत्वानं केलेली सेवा त्याला अविनाशी कर्म म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुमच्या माझ्यासारखे अनेक जण प्रपंचामध्ये येऊन गेलेत, पण प्रपंच त्यांच्या नावावर राहिला का हो दादा? प्रपंच त्यांच्या नावावर राहिला नाही, किंवा प्रपंचात त्यांचं नाव राहिलं का नाही. अनेक आहेत उपजले मेले ऐसे किती. मी माफी मागून बोलतो, आपणच आल्यावर महाराष्ट्र तयार झाला का अगोदरच होता? असा मेला पंजा मेला बाप मचना गेला, देखत देखत काकू बंधू तो इथे सलाला, देखत देखत काकू बंधू तो इथे सलाला. टाळी वाजवा, टाळी वाजवा. आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, ढोपर पंजोबा, निपर पंजोबा आपल्याला यायच्या अगोदर येऊन गेलेत. पण ते सगळेच्या सगळी जी मंडळी असतील ना त्यांच्या सगळ्यांचा आपण सांभाळ करत 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 हा संसार जतन केला. बरोबर. आपल्याला ही जतन करून सुद्धा आपल्या बरोबर नाही येत, आपल्याला पुढे द्यायचंय. याला सांभाळणं म्हणतात. आपण मालक नाहीत, आपण सांभाळणारे आहोत. जसं बँकेमध्ये कॅशियर साहेब कॅबिनमध्ये किती पैसे मोजतात दिवसभरात, हे मशीन आल्यामुळं तर काही बंडल मोजला का टाकला, मोजला का ठेवला. दाते महाराज ते सगळेचे सगळे पैसे जे असतात ते त्यांचे का बँकेचे? एखादं बंडल खर्चा अडचाल न्याला जमन का चेअरमन बा? दादा साहेब म्हणले आज एक बंडल घेऊनच जातो बा, आज काय करता. असं होत नाही. ते सांभाळण्याकरता आलेत, कॅबिनमध्ये येताना एकटे आलेत आणि कॅबिन सोडताना हिशोब टॅली करायचा. हां, टॅलीमध्ये 2 कॉलम असतात, जमाचा आणि नावेचा. जमा म्हणजे क्रेडिट आणि नावे म्हणजे डेबिट. क्रेडिट अँड डेबिट विल बी टॅलीड वेन ऑडिट इज गोइंग ऑन. जेव्हा ऑडिट होतं ना तेव्हा हे दोन्ही कॉलम टॅली केले जातात. कर्माचे 2 कॉलम आहेत, क्रेडिट पुण्य, डेबिट पाप. हे दोन्ही कॉलम टॅली केले जातात. जेव्हा मृत्यूचे काही क्षण आमची शिल्लक राहतात त्यावेळी प्रत्येकाची फाईल क्लिअरिंगला घेतली जाते. कॉमर्समधली लँग्वेज आहे क्लिअरिंग, तपासणी. जसं बँकेमध्ये ऑडिट असते 31/3/30/6 2 ऑडिट, बरोबर, या 2 तारखा. तसं तुमचं माझं एकदाच ऑडिट होतं. देह ठेवायचं आहे ना, काही क्षण अगोदर आमची फाईल जाते भगवंताकडं, पेन ड्राईव्ह जातो. ज्यावेळी पेन ड्राईव्ह जोडला जातो आणि डिस्प्लेला दिसतो ना तो सगळा कर्माचा डाटा लेखाजोखा, मग त्याच्यात क्रेडिट कळतं आणि डेबिट कळतं देवाला. मग जे महत्त्वाचं कर्म आहे भगवंत त्यालाच हायलाईट करतात. जसं 20 ओव्हरची मॅच पाहायची गरज नाही, जरी आपल्याकडनं मॅच हुकली
तरी आपण काय करतो, फक्त हायलाईट्स पाहतून कळतं आपल्याला कुठून मॅच टर्न झाली. तसं भगवंत सगळं कर्म पाहत बसत नाही, फक्त आपलं कर्म हायलाईट करतात की नेमकं यांचं चुकलं कुठं. माझं नाही तर विश्वाच्या मालकाने स्वतःच्या वडिलांचं सुद्धा अकाउंट क्लिअरिंगला घेतलं ना, त्यावेळी त्यांना सुद्धा त्या एंट्री डिलीट नाही करता आल्या. हो, नाही करता येत. विश्वाच्या मालकाचे नामा मने कर्म रेखा, नामा मने कर्म रेखा, नामा मने कर्म रेखा, नामा मने कर्म रेखा, कर्म रेखा, नामा मने कर्म रेखा, नामा मने कर्म रेखा, नामा मने कर्म रेखा, नामा मने कर्म रेखा, तेन चुके ब्रह्मादिका, तेन चुके ब्रह्मादिका, नामा मने कर्म रेखा, तेन चुके ब्रह्मादिका, तेन चुके ब्रह्मादिका, तेन चुके ब्रह्मादिका, ब्रह्मादिका, तेन चुके 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 चुके, नामा मने कर्म रेखा, 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 नामा मने कर्म रेखा. टाळी वाजवा महाराजांकरता. शिटी तर वाजणारच आहे, पण टाळी सुद्धा वाजवित राहा. नामा मने कर्म रेखा, तेन चुके ब्रह्मादिका, विठला 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 चला पुढं. आता कर्माचं ज्यावेळी भगवान परमात्मा तपासणी करतात त्यावेळी आम्हाला पुढची गती मिळते. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाचा श्लोक आहे. ज्यातस्य हि ध्रुवर मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थी नत्वं शोचितुमर्हसि. माऊलींनी त्यावर चिंतन केलं. उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कर्म जे आहेत ना, हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरत राहणार आहे. उपजले सोबत आहे, नाशे कर्म बरोबर आहे, पुन्हा उपजले तरी बरोबर आहेत. आता ऐका, मग कर्म करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य देतात परमात्मा, की ज्यावेळी तुम्ही ईश्वराच्या दरबारात जाल त्यावेळी ईश्वर तुम्हाला विचारतील, भजन किती घडलं, संसारातली जबाबदारी किती घडली, वडीलधाऱ्यांची सेवा किती घडली, श्री संत सद्गुरू शंकर स्वामी बाबांची सेवा किती घडली. हे सगळा सेवेचा लेखाजोखा आमच्या समोर दिसेल. आणि भगवंताच्या समोर प्रपंचातला जो कर्माचा लेखाजोखा आहे तो आम्हाला ठेवता येणार नाही, जेवढा परमार्थातला लेखाजोखा. कर हरी बंदी परलोकी येईल कामा,